श्री स्वामी समर्थ. भक्तांनो, कधी तुमच्या आयुष्यात अशी एखादी घटना घडली आहे का, जी तुम्हाला योगायोग वाटली, पण नंतर मनात विचार आला, हे खरंच योगायोग होत का? कधी एखादं मोठं संकट येतं, सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. आपण खूप प्रयत्न करतो, पण काहीच मार्ग सापडत नाही. आणि अचानक, जिथून आपल्याला अजिबात अपेक्षा नसते, तिथून मदतीचा हात पुढे येतो. एखादी अडचण अचानक दूर होते. एखादं काम जे अशक्य वाटत होतं, ते अचानक पूर्ण होतं. किंवा मनामध्ये अचानक एक वेगळीच शांतता निर्माण होते. भक्तांनो, अशा प्रसंगांना काही जण योगायोग म्हणतील. पण भक्ताच्या दृष्टीने हे क्षण खूप वेगळे असतात. कारण जेव्हा मनापासून स्वामींचं स्मरण केलं जातं, तेव्हा भक्ताला जाणवतं, माझ्या मागे माझे स्वामी उभे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण असे 5 संकेत जाणून घेणार आहोत, जे अनेक भक्तांना स्वामींच्या कृपेची आठवण करून देतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे संकेत म्हणजे अंधविश्वास निर्माण करण्यासाठी नाहीत. हे संकेत म्हणजे आपल्या श्रद्धेला, सकारात्मक विचारांना आणि स्वामींच्या स्मरणाला अधिक दृढ करण्यासाठी आहेत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण शेवटी आपण एक छोटासा स्वामी मंत्र सुद्धा म्हणणार आहोत. आणि कदाचित आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये तुमच्या मनाला हवी असलेली एखादी गोष्ट ऐकायला मिळेल. श्री स्वामी समर्थ. संकेत 1. संकटाच्या वेळी अचानक मार्ग सापडणे. भक्तांनो, पहिला संकेत आहे, जेव्हा संकट खूप मोठं असतं आणि अचानक मार्ग सापडतो. आपल्या आयुष्यात संकट कोणालाही चुकत नाहीत. पैशांची अडचण असू शकते, नोकरीची चिंता असू शकते, व्यवसायामध्ये नुकसान झालं असेल, घरामध्ये एखादी समस्या असेल, कधी नात्यांमध्ये गैरसमज निर्माण होतात, कधी भविष्याबद्दल भीती वाटते. आणि अशा वेळी माणूस खूप अस्वस्थ होतो. आपण सगळीकडे उपाय शोधतो, लोकांना फोन करतो, सल्ला घेतो, देवाकडे प्रार्थना करतो. आणि कधी कधी शेवटी फक्त एकच गोष्ट मनात राहते, स्वामी, आता तुम्हीच काहीतरी मार्ग दाखवा. आणि काही वेळाने एखादा अनपेक्षित मार्ग समोर येतो. एखादा व्यक्ती मदतीला येतो, एखादी संधी मिळते, एखादी अडलेली गोष्ट पुन्हा सुरू होते. भक्ताला त्या क्षणी एक जाणवतं, स्वामींनी माझा हात सोडलेला नाही. म्हणून संकट आलं म्हणून घाबरू नका. कधी कधी संकट आपल्याला तोडण्यासाठी नाही, तर आपल्यातील श्रद्धा जागी करण्यासाठी येतं. फक्त एवढं लक्षात ठेवा, प्रयत्न तुमचे असू द्या आणि विश्वास स्वामींवर ठेवा. श्री स्वामी समर्थ. दुसरा संकेत आहे, स्वामींचं नाव वारंवार तुमच्या कानावर पडणं किंवा मनात येणं. समजा तुम्ही एखाद्या समस्येमध्ये अडकलेले आहात. तुम्ही मनातून खूप परेशान आहात आणि अचानक कुठेतरी श्री स्वामी समर्थ हे शब्द ऐकू येतात. कदाचित एखाद्या व्यक्तीच्या मोबाईलवर स्वामींचा मंत्र सुरू असेल, कदाचित रस्त्यावर स्वामींचा फोटो दिसेल, कदाचित सोशल मीडियावर स्वामींचा एखादा संदेश तुमच्यासमोर येईल, किंवा काही कारण नसताना तुमच्या मनात अचानक स्वामींचं नाव येईल. हे प्रत्येक वेळी चमत्कार आहे असं म्हणण्यापेक्षा आपण याकडे एका सुंदर आठवणीप्रमाणे पाहू शकतो. कारण त्या क्षणी आपलं मन पुन्हा सकारात्मक होतं. आपण स्वतःला सांगतो, मी एकटा नाही. आणि कधी कधी एवढाच विश्वास माणसाला पुढे जाण्याची ताकद देतो. म्हणून स्वामींचं नाव कानावर पडलं तर क्षणभर थांबा, डोळे बंद करा, मनापासून म्हणा, स्वामी, माझ्याकडून योग्य ते कर्म करून घ्या आणि मला योग्य मार्ग दाखवा. श्री स्वामी समर्थ. तिसरा संकेत आहे, मोठी चिंता असूनही मनाला अचानक शांतता मिळणे. हा अनुभव अनेक भक्तांसाठी खूप खास असतो. परिस्थिती तशीच असते, समस्या तशीच असते, पण मनातील घबराट कमी झालेली असते. आपल्याला आतून जाणवतं, जे होईल ते होईल, स्वामी माझ्यासोबत आहेत. ही भावना खूप मोठी ताकद देते. कारण परिस्थिती बदलण्याआधी अनेकदा आपला दृष्टिकोन बदलतो. आणि जेव्हा मन शांत होतं, तेव्हा आपल्याला समस्येचा योग्य विचार करता येतो. म्हणून स्वामींच्या भक्तीत एक सुंदर गोष्ट आहे, स्वामींकडे फक्त समस्या सोडवण्यासाठी जाऊ नका,
समस्या सहन करण्याची आणि योग्य निर्णय घेण्याची शक्ती मागा. कारण प्रत्येक वेळी परिस्थिती आपल्या मनाप्रमाणे बदलेलच असं नाही. पण त्या परिस्थितीत आपण मजबूत राहू शकतो. आणि हीच स्वामींची कृपा आहे, असं अनेक भक्तांना वाटतं. श्री स्वामी समर्थ. चौथा संकेत. ज्या गोष्टीची तुम्हाला अजिबात आशा उरलेली नसते, ती गोष्ट अचानक मार्गी लागणे. कधी एखादं काम महिन्यांपासून अडकलेलं असतं. सगळे प्रयत्न करून झालेले असतात. आपल्याला वाटतं, आता हे काम होणारच नाही. पण अचानक परिस्थिती बदलते. योग्य व्यक्ती भेटते. योग्य संधी मिळते. अडथळा दूर होतो. आणि काम पूर्ण होतं. अशा वेळी आपण स्वामींचे आभार मानतो. पण इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे. फक्त चमत्काराची वाट पाहत बसू नका. स्वामींवर विश्वास ठेवून स्वतःचे प्रयत्न सुरू ठेवा. कारण श्रद्धा म्हणजे हातावर हात ठेवून बसणं नाही. श्रद्धा म्हणजे मी माझं कर्म पूर्ण ताकदीने करेन आणि परिणाम स्वामींच्या चरणी सोपवेन. हा दृष्टिकोन आयुष्य बदलू शकतो. श्री स्वामी समर्थ. आणि आता पाचवा आणि सर्वात सुंदर संकेत. संकटाच्या वेळी तुमच्या तोंडून आपोआप स्वामींचं नाव निघणं. जेव्हा आनंद असतो तेव्हा देवाची आठवण ठेवणं सोपं असतं. पण जेव्हा डोळ्यात अश्रू असतात, जेव्हा सगळे मार्ग बंद झालेले असतात, जेव्हा आपल्याला कोणाचीही साथ मिळत नाही, तेव्हा जर आपल्या मनात पहिलं नाव येत असेल, स्वामी, तर ही श्रद्धा खूप मौल्यवान आहे. त्या क्षणी मोठी पूजा झाली पाहिजे असं नाही. मोठा नैवेद्य असला पाहिजे असं नाही. मनापासून घेतलेलं एक नावही पुरेसं आहे. हळूच म्हणा, श्री स्वामी समर्थ. पुन्हा म्हणा, श्री स्वामी समर्थ. आणि स्वतःला सांगा, मी माझ्या परीने प्रयत्न करेन. बाकी स्वामी पाहतील. भक्तांनो, कदाचित आपल्या आयुष्यातील प्रत्येक समस्या लगेच संपणार नाही. पण श्रद्धेमुळे आपण त्या समस्येकडे पाहण्याची पद्धत बदलू शकतो. आणि कधी कधी हाच सर्वात मोठा चमत्कार असतो. भक्तांनो, आज आपण 5 संकेत पाहिले. पण शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा. स्वामींची भक्ती म्हणजे फक्त चमत्कारांची अपेक्षा नाही. स्वामींची भक्ती म्हणजे विश्वास. स्वामींची भक्ती म्हणजे योग्य कर्म. स्वामींची भक्ती म्हणजे संकटात धैर्य. स्वामींची भक्ती म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची भावना. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वामी माझ्यासोबत आहेत हा विश्वास. तुमच्या आयुष्यात सध्या कोणतीही अडचण असेल, पैशांची समस्या असेल, नोकरीची चिंता असेल, कुटुंबाची काळजी असेल, किंवा मनामध्ये एखादं दुःख असेल, तर आज काही क्षण शांत बसा. डोळे बंद करा. आणि मनापासून म्हणा, स्वामी, माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी द्या. योग्य मार्गावर चालण्याची शक्ती द्या. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवा. आणि माझ्या मनातील भीती दूर करा. माझ्याकडून योग्य कर्म करून घ्या. आणि माझ्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याबद्दल मला कृतज्ञ राहण्याची बुद्धी द्या. आता 3 वेळा मनापासून म्हणा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या चरणी आपली सर्व चिंता अर्पण करा. आणि विश्वास ठेवा, आजची रात्र संपल्यानंतर उद्याचा सूर्य नक्की उगवणार आहे. तसंच आजचा कठीण काळ कायमचा नसतो. काळ बदलतो. परिस्थिती बदलते. आणि आपणही मजबूत होत जातो. श्री स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहो. जय जय स्वामी समर्थ. जर तुम्हाला हा संदेश मनापासून आवडला असेल तर कमेंटमध्ये फक्त एकदा लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि हा संदेश त्या व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा ज्याला आज थोड्या आशेची आणि विश्वासाची गरज आहे. श्री स्वामी समर्थ.